शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील तब्बल 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओ म्हणजे अशा प्रकारे आहे की आपल्या राज्यामध्ये फेब्रुवारी ते मे 2025 या दरम्यान आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं जे आहे तर ते नुकसान झालं होतं. आणि त्यामुळे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी म्हणजेच की जे काही 34 जिल्हे आहेत, तर हे जिल्हे कोणते आहेत ते सुद्धा आपण समोर पाहणार आहोत. परंतु या 34 जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 337 कोटी 41,53,000 रुपयांचं अनुदान जे आहे तर ते अनुदान वितरणास राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे. आणि त्यामुळे आपल्या राज्यातील या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता दिलासा जे आहे तर ते मिळाला आहे. आणि यामध्ये जर पाहिलं तर राज्य सरकारने एकूण 34 जिल्ह्यातील 3,98,603 बाधित शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय जो आहे तो घेतला आहे. आणि यामध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, जालना जिल्ह्यासह पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्याचा समावेश आहे. आणि मित्रांनो, या जिल्ह्यापैकी नागपूर विभागामध्ये जे काही जिल्हे येत आहेत तर या नागपूर विभागातील जिल्ह्यांसाठी जवळपास 34,91,63,000 रुपयांचा, तर अमरावती विभागातील जिल्ह्यासाठी 54,729 शेतकऱ्यांना 66,19,11,000 रुपयांचा, तर छत्रपती संभाजीनगर विभागातील 67,462 शेतकऱ्यांसाठी 59,98,20,000 रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील 1,07,463 शेतकऱ्यांसाठी 81,27,27,000 रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार असून आपल्या कोकण विभागातील 13,608 शेतकऱ्यांना 9,38,24,000 रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर राहिला आपला नाशिक विभागातील 1,05,147 बाधित शेतकऱ्यांना 85,67,08,000 रुपयांचा निधी जो आहे तो देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, राज्य सरकारच्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान जे आहे ते देण्यात येत असते. परंतु एक अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे की हे जे काही अनुदान आहे तर या अनुदानामध्ये राज्य सरकारने कपात केली आहे. आणि त्यामुळे आता जुन्या दराने जे अनुदान आहे तर ते वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आणि तो जो जुना अनुदान आहे तर ते आता 27 मार्च 2023चा जो शासन निर्णय होता त्यानुसार आपल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित करण्यात येणार आहे. त्यामध्ये जर पाहिलं तर जे काही कोरडवाहू पिके असतील यांसाठी हेक्टरी 8,000 रुपये, आणि जे काही आपले जलसिंचित पिके असतील, आश्वासित पिके असतील त्यांच्यासाठी हेक्टरी 17,000 रुपये, आणि जे बहुवार्षिक पिके आहेत त्यांच्यासाठी मात्र 22,500 रुपये अशा प्रकारचं अनुदान जे आहे तर ते वितरित करण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, हे जे काही अनुदान आहे तर हे आपल्या लाभार्थी शेतकरी जे आहेत या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरित, अर्थातच म्हणजेच की DBTच्या माध्यमातून हे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आणि यासाठी या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी KYC करून घेणं आवश्यक आहे. तर लवकरच या KYCच्या याद्या येणार आहेत. आणि याद्या आल्यानंतर शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ही जी काही रक्कम आहे तर ती रक्कम जमा होणार आहे. आणि ज्यावेळेस ज्या KYCच्या याद्या येतील तर त्या याद्यामध्ये आपलं नाव आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.